नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट तेजीतच होतं. सगळ्यांना मजा आली. पुष्कळ जण मार्केटकडे लक्ष देऊ शकले नाही. काही शेअर मात्र मंदीत होते, पण बँक निफ्टी चांगलाच तेजीत होता. दोन गोष्टी लक्षात आल्या. एक, UTI AMCचं कमजोर प्रदर्शन होतं आणि त्याचबरोबर AU बँकेचं चांगलं प्रदर्शन होतं. म्हणजे AU बँक 7% वाढली होती, त्याचबरोबर UTI AMC 7% शेअर घटला होता. कारण AU बँकेचं अर्निंग पर शेअर म्हणजे EPS हे टार्गेट वाढवण्यात आलं, त्यामुळे शेअर चांगलाच तेजीत होता आणि सगळ्या बँकांमध्ये AU बँकेचे रिझल्ट पण चांगले लागले होते. यावेळेला बँकांचं प्रदर्शन चांगलं दिसत आहे. बँक निफ्टी वाढतोय कारण सगळ्या बँकांचे मार्जिनचे आकडे सुधारले. HDFC बँकेची लोन ग्रोथ चांगली झाली आहे. निफ्टीच्या अर्निंगपेक्षा बँक निफ्टीचं अर्निंग जे आहे ते अधिक चांगलं आहे. आणि RBL बँक आणि येस बँक या दोन्ही बँकांसाठी फॉरेन बँकांनी जो इंटरेस्ट दाखवला आहे तोही महत्त्वाचा आहे. ही बँकांच्या दृष्टीने पावसाळ्याची तिमाही फारशी चांगली नसते, तर या तिमाहीतसुद्धा बँकांचे रिझल्ट चांगले आलेत. या सगळ्या बँक निफ्टीच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. मध्ये एक मला कमेंट आली होती की आजी तुम्ही ट्रेडिंग सायकॉलॉजी सांगा. सायकॉलॉजी म्हणजे काय? मानसशास्त्र. ट्रेड म्हणजेच व्यापार. व्यापाराचं मानसशास्त्र सांगा. आता व्यापाराचं मानसशास्त्र म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेला तर पाहिजेत, तर तुम्हाला मानसशास्त्र समजणार. अहो, तुम्ही मिरच्या कोथिंबीर आणायला सुद्धा वर्षानुवर्ष कधी बाजारात गेला नाहीत, तर तुम्हाला समजेल कसं सांगा. मार्केटमध्ये बाजार हाट करणं आणि चोखंदळ ग्राहक होणं याच्यामध्ये खूप फरक आहे. पण सातत्याने तुम्ही बाजार हाट करत राहिलात तर चोखंदळ ग्राहक मात्र जरूर होता. त्यावेळेला आपण फसले कुठे जातोय हेही समजतं. आणि तुम्ही जर 10 मिनिटं जरी तिथे उभे राहिलात तरी तुमच्या लक्षात येतं की तो दुकानदार किंवा तो विक्रेता प्रत्येकांच्यासाठी वेगळी प्राईस लावत असतो. फक्त ते हळू बोलतो. बरोबर, तुम्ही किती घेणार आहात? 3 किलो का? मग या भावाने घ्या. किंवा त्याला जायची घाई असली की सगळं घेताय का? मग घेऊन टाका. आवक वाढली आहे असं समजलं बाजारात की साधं टोमॅटो सकाळी महाग आहेत आणि संध्याकाळी वाशी मार्केटला पुष्कळ आवक आली आहे असं समजलं की आता दर पडणार. मग तो आधीच दर कमी करतो, विकून रिकामा हो. ही सायकॉलॉजी आहे. आता आपली सायकॉलॉजी तिथे काय असते? जर एखादा माणूस आपल्याला बघून माल घेऊ देत असेल तर त्याला आपण पैसे द्यायला तयार असतो. माल खूप घ्यायचा असेल तरी आपण माल कमी करून मागतो, भाव कमी करून मागतो. तसंच शेअर मार्केटमध्येही मार्केटची एक सायकॉलॉजी आहे. आता बघा आपल्या बाजारात आणि या सायकॉलॉजीमध्ये
फारसं अंतर नाही आहे की उद्या ट्रकचा संप होणार आहे. असं जर माहीत पडलं तर आपण दूध जास्त आणून ठेवतो, साखर जास्त आणून ठेवतो की मिळेल असं होईल. किंवा सणवार जवळ आले, तेल महाग होण्याची शक्यता आहे, साखर महाग होण्याची शक्यता आहे, तर जास्त घेऊन ठेवतो. या दोन्हीमध्ये काय आहे, एक वाटणारी भीती आणि असणारा हावरटपणा, या दोन्ही गोष्टींचा मिलाप आहे. तोच मिलाप आपल्या मार्केटमध्ये सुद्धा आहे. मी नेहमी म्हणते, बडी बडी बाते वडापाव खाते, तशी कथा आहे. आता हावरटपणा म्हणजे कसं, म्हणजे हे सगळं आम्ही पूर्वी ना जेव्हा ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जायचो तेव्हा समोर बघायला मिळायचं की शेअर वाढतोय. त्या माणसाने 100 रुपयाला घेतला आहे, 103ला विकला आहे. दुसऱ्या कोणी 101ला घेतला आहे, 103ला विकला आहे. सगळ्यांना तो शेअर घेऊन प्रॉफिट मिळू लागतो की यालाही असं वाटतं की मलाही प्रॉफिट मिळेल. पण तिथपर्यंत तो शेअर 110, 112पर्यंत वाढलेला असतो आणि तिथून तो खाली येऊ लागतो. त्याचा ट्रेंड बदलतो आणि नेमका तो त्यावेळेला घ्यायला जातो. त्यावेळेला त्याने घेतला की त्याचा ट्रेंड होत नाही. म्हणजे ही त्याची चुकी झाली हे त्याला समजत नाही. आणि मग तो काय म्हणतो, मला इंट्राडे ना जमतच नाही, नेहमी माझा इंट्राडेमध्ये लॉस होतो. मग आता त्याने बघायचं ना शेअर कितीपर्यंत वाढला होता. कमी व्हायला लागल्यावर मी घेतला आहे, म्हणजे पुढच्या वेळेला ही चूक करू नये. मी ट्रेंड बघायला पाहिजे. सेलिंगच्या साईडला व्हॉल्यूम जास्त आहेत की बाईंगच्या साईडला जास्त आहेत. मी शेअर कुठे खरेदी केला होता, रेझिस्टन्सच्या जवळ केला होता की सपोर्टच्या जवळ केला होता. आणि तो शेअर कुठल्या सेक्टरमधला होता, ती कंपनी काय करणारी होती, हो त्याच्यातलं काहीतरी तरी माहीत पाहिजे की नाही. म्हणजे तुम्ही आंबे खरेदी करायला गेलाय तर हापूस आंबा कसा असतो किंवा चवीला कसा असतो, काहीतरी तुम्हाला माहीत पाहिजे. रंगाला कसा असतो ते तुम्हाला काही माहीतच नाही आहे. आणि तुम्ही आंबा समजून दुसरी वस्तू घेऊन याल तर कसं काय होईल. तो आंबा आहे का दुसरं काही आहे तुम्हाला कळायला पाहिजे. नाही तर तुम्ही रायवळ आंबा हापूस म्हणून घरी घेऊन याल. तसं जो शेअर किंवा जी कंपनी मला माहीतच नाही त्याच्या वाटेला का जायचं. दुसरं म्हणजे मी काय केलं पाहिजे. जशा वर्तुळाला पुष्कळ त्रिज्या आहेत तर ट्रेडरनी नेहमी आपली लॉसमधली पोझिशन प्रॉफिटमध्ये कशी आणता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मी नेहमी बघत राहायचे की जे लोक इंट्राडे करतात ते काय करतात. अचानक समजा मार्केट पडायला लागलं, शेअर पडू लागला, यांची बाईंगची पोझिशन आहे, 102ला यांनी बाय केलं, शेअर पडायला लागला, 100 रुपयाचा भाव झाला, त्यांनी 100 शेअर खरेदी केले तर पटदिशी ते 200 सेलिंग करून टाकायचे आणि मग तो शेअर 198ला रिव्हर्स पोझिशन करून टाकायचे. कारण नेहमी तुम्ही जर खाली येताना पुन्हा बाय करण्यापेक्षा ट्रेंड ज्या बाजूचा आहे त्या बाजूचा जर उलटे सेल केले, पण सेलिंग मात्र दुप्पट करावी लागते. आणि तुमची सेलिंगची पोझिशन असेल मुळातली तर बाईंग दुप्पट करायला लागतं. आता समजा तुम्हाला ॲव्हरेज करायचं आहे
तर दर 2 रुपये शेअर खाली आला की ॲव्हरेज करत सुटायचं नाही, त्याला चांगला खाली येऊ द्यायचा आणि त्याचं मंदीमध्ये जाणं स्लो झालं किंवा थांबलं की तिथे तुम्हाला ॲव्हरेज करता येतो. व्हॉल्यूम पाहिजे काय आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी किती लॉस बेअर करू शकतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. खूप वेळेला असं होतं लॉस मात्र आपण वाढवत राहतो आणि प्रॉफिट मात्र लवकर बुक करतो. असं करण्यापेक्षा एकदा तुम्ही चार्ट पाहून किंवा फंडामेंटली तुमचा काय हिशोब असेल त्याप्रमाणे तुम्ही सपोर्ट लेव्हलला बाईंग केली की फिबोनासीप्रमाणे तुम्ही त्याचा टार्गेट लावा काय होत आहे किंवा रेझिस्टन्स लेव्हल कुठं आहे ते बघा. आणि ज्याला कोणाला भीती वाटते त्यांनी थोडा वेळ त्या शेअरकडे दुर्लक्ष करा. म्हणजे 1 रुपया कमी झाला आपल्या भावापेक्षा की तुम्हाला कापडं भरायला लागलं तर कसं चालेल? नाही चालणार ना. आणि ते तर तुम्हाला बघावं लागणारच. तुम्ही सिस्टीमच्या समोर बसलात की शेअर 60 पैसे खाली जाईल, 70 पैसे वर जाईल, अचानक 2 रुपये खाली जाईल, 5 रुपये वर जाईल. 1000 वेळेला तुम्हाला असं वाटायला लागेल की मी विकलं असतं तर बरं झालं असतं. भावनेत गुंतून पडू नका आणि जरा मनावर ताबा ठेवायला शिका. फक्त निफ्टी किंवा सेन्सेक्स अचानक पडू लागला तर आपल्या पोझिशनमधनं झटकन बाहेर पडायचं. तेही बाहेर पडताना कधी कधी काय होतं, आपण ज्या सेक्टरमधला शेअर घेतला आहे त्याच्यावर काही निफ्टीचा किंवा सेन्सेक्सच्या पडण्याचा परिणाम होत नाही. मग हे पण आपण वॉच करायचं की आपला शेअर कोणत्या सेक्टरमधला आहे, त्याच्यावर परिणाम होतो आहे का. नसेल होत तर आपल्याला काही आपली पोझिशन क्लोज करायची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्ही टार्गेट फिक्स करायचं की मी 100 रुपयाचा शेअर घेतला तर मला प्रॉफिट किती पाहिजे. तेवढं प्रॉफिट घेतलं की त्या शेअरमधनं आपलं मन काढून टाकायचं. मी 103ला विकला तो 105 झाला तर होईना का, मला काय करायचं आहे, माझं प्रॉफिट मी काढून घेतलेलं आहे. पण ज्या शेअरमध्ये तुम्ही ट्रेड करत असाल त्या शेअरचं निरीक्षण करणं आधी एक 15 दिवस तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे या शेअरची चाल सशासारखी आहे की या शेअरची चाल कासवासारखी आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण मॅरिको म्हणा, ITC म्हणा, असे जे शेअर स्लो असतात त्याच्यामध्ये इंट्राडे होणं कठीण जातं, त्यांची मूवमेंट स्लो असते. किंवा काही काही शेअरची मूवमेंट खूप फास्ट असते. म्हणजे 32, 36, 42, 48, 52 म्हणजे असे 1-1 रुपयाने किंवा 8-8 आण्याने ते शेअर वाढतच नाही. मग त्यानुसार तुम्हाला त्याचं टार्गेट ठरवणं, त्या शेअरमधनं बाहेर पडणं किंवा त्याच्यात पोझिशन घ्यायची की नाही घ्यायची हे ठरवणं सोपं जाईल. दुसरं, रोज नवी वित्ती नवं राज्य असतं. त्या दिवशी माझं असं झालं होतं, मी 110 रुपयाला विकला होता तर तो 117पर्यंत वाढत गेला होता. म्हणून आज तसं होईलच असं अजिबात नाही. प्रत्येक दिवसाची स्थिती वेगळी असते, कंपनीमध्ये वेगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे त्या दिवशी असं घडलं होतं म्हणून तो हिशोब तुम्ही आजच्यासाठी लावू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 400 रुपये प्रॉफिट झाला की चंबू गबाळं उचला आणि सरळ ट्रेडिंग करणं बंद करा.
कारण तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता आणि जे आलेलं 400 रुपये प्रॉफिट असतं तेही गमावलं जातं. त्यामुळे तसं करू नका. किंवा तुम्हाला पहिला ट्रेड बरोबर झाला नाही आहे तर तो लॉस भरून काढण्यासाठी तुम्ही दुसरा आणखी ट्रेड घेऊन त्याच्यात मी लॉस भरून काढीन, तिथे मी 100 शेअर घेतले होते तर आता 500 शेअर घेतले की माझा लॉस भरून निघेल, असं होत नाही. तुम्ही जास्ती खोल खड्ड्यात जाता. कारण पहिला ट्रेड जो तुमचा बरोबर झाला नाही त्याचा मनावर झालेला परिणाम असतो. आणि महत्त्वाची गोष्ट, मार्केट संपल्यानंतर मेंदूचं शेअर मार्केटमधलं बटन ऑफ करा. दुसऱ्या दिवशीपर्यंत विचार करत बसायचं नाही. स्वप्नात ते शेअर यायला लागतील मग. आणि सकाळी उठल्याबरोबर पहिलं कालच्या शेअरचा भाव काय होता म्हणून तुम्ही बघायला लागाल. तसं करू नका. जसं नोकरीला गेल्यावर नोकरीहून तुम्ही बाहेर पडलात की बंद होतं, स्विच ऑफ करायचा. स्विच ऑन कधी करायचा? सकाळी उठल्यावर जेव्हा आपण बातम्या वाचतो तेव्हा. तर या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या भागात सांगितल्या आहेत. असंच कधीतरी ट्रेडिंग सायकॉलॉजी बरोबर आणखीन ज्या गोष्टी माझ्या लक्षात येतात त्या सांगेन. नमस्ते.